गेले काही दिवस बच्चू कडू शिवसेना शिंदे गटात जातायत का अशा चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. बरा विषय एवढाच नाहीये तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बच्चू कडू यांना पक्षात येण्याची ऑफर दिली असून ते स्वतःचा प्रहार पक्ष म्हणजे बच्चू कडू यांचा जो प्रहार पक्ष आहे तो शिवसेनेत ते विलीन करत असतील तरच त्यांना ही विधान परिषदेची संधी मिळेल अशी देखील एक चर्चा होती. अखेर उद्या परिषदेचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना बच्चू कडू यांनी समोर येऊन मोठे दावे केलेत. एकूणच त्यांनी गमतीत म्हटलंय की फॉर्म माझ्या बॅगेत देखील आहे, विधान परिषद दिली तर शिंदेंचा पाईक म्हणून मी काम करेन असं देखील त्यांनी म्हटलंय. त्यामुळे राजकारणात आता मोठा त्यांनी एकूणच ही पत्रकार परिषद घेऊन बॉम्ब टाकलाय असं म्हटलं जातंय. पण पुढचा राजकीय निर्णय घेण्यासाठी शिंदेंसाठी बऱ्याच अटी देखील बच्चू कडू यांनी समोर ठेवल्यात. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून कडू यांच्या वक्तव्याचा आता नेमका अर्थ काय लावायचा, नेमक्या बच्चू कडू यांच्या अटी काय आहेत, जर त्यांना शिवसेनेमध्ये पक्ष विलीन करायचा आहे तर त्या अटी काय आहेत, हे सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. तर मंडळी, संपूर्ण घटनाक्रम जाणून घेण्या अगोदर बच्चू कडू यांचं सध्याचं राजकीय महत्व समजून घेणं महत्वाचं आहे. प्रहार जनशक्ती पक्षाची बच्चू कडूंकडून 1999 ला स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या बंडावेळी म्हणजे 2022 साली बच्चू कडूंनी शिंदेंना साथ दिली होती. मात्र 2024च्या निवडणुकीत बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे पासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला. 2024ला जी विधानसभा निवडणूक झाली त्यावेळेला प्रहार जनशक्तीने 38 जागा लढवल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, पण त्यात त्यांना काही खास यश आलं नाही. त्यांचे सगळे उमेदवार पराभूत झाले. तरी देखील संपूर्ण राज्यभर कडूंच्या पक्षाला 3 लाखाच्या आसपास मतं मिळाली होती. त्यामुळे त्यांचं एक राज्यामध्ये एक वर्चस्व देखील असल्याचं म्हटलं जातं. आणि मागे शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारच्याच विरोधात आणि खास करून भाजपला कडू यांनी आव्हान दिलं असल्याने शिंदेंसाठी बच्चू कडू हे सध्याच्या स्थितीत खूप महत्वाचे वाटत होते. बच्चू कडू यांनी नेहमीच दिव्यांग नागरिकांसाठी लढा दिलाय. दिव्यांग नागरिकांसाठी त्यांच्या कल्याणकारी भूमिकेसाठी कडू यांनी हा लढा दिलाय. म्हणूनच महायुतीच्या वेळेला त्यांना दिव्यांग मंत्रालय देखील देण्यात आलं होतं. मात्र 2025 साली माजी आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्ष पदाचा एक राजीनामा दिला आणि त्यातील योजनेसाठी सरकार म्हणजे दिव्यांग योजनेसाठी सरकार सपोर्ट करत नसल्याचं सांगत त्यांनी एक नाराजी देखील व्यक्त केली. आता पुन्हा एकनाथ शिंदे हे बच्चू कडू यांना विधान परिषदेतून संधी देऊ पाहतायत, त्यांना सत्तेत घेऊ पाहतायत. पण कडू यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्टच म्हटलंय पदासाठी आणि फक्त आमदारकीसाठी युती करणारा बच्चू कडू नाहीये. नुसत्या आमदारकीसाठी बच्चू कडू जाईल एवढा तो नालायक देखील नाहीये अशी प्रतिक्रिया त्यांनी स्वतः दिली. मात्र ही प्रतिक्रिया देताना बच्चू कडू यांनी विविध मुद्द्यांवरती भाष्य केलं. पण काही मुद्दे त्यांनी अशा पद्धतीने मांडले की अजूनही त्यांच्या भूमिकेवरती प्रश्न आहे. ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या पक्षासोबत जाण्यास अनुकूल असल्याची देखील त्यांच्या या भूमिकेमुळे एक चर्चा आहे. कडू म्हणालेत आमचा जर विचार झाला तर आमचे काही मुद्दे आहेत. ते मुद्दे मांडताना कडू म्हणाले दिव्यांगांच्या उर्वरित मुद्द्यांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. शेतकऱ्यांसाठी हमी भावाचा मुद्दाही आहे. पदांसाठी युती करणारा बच्चू कडू नाहीये. इतर पक्ष तशा युती करत असेल पण बच्चू कडू मुद्द्यांसाठी युती करेल. मुद्दे पूर्ण होणार असतील तरच आम्ही पुढचं पाऊल टाकू असं स्पष्ट बच्चू कडू यांनी म्हटलंय. पुढे कडू यांनी सांगितलं की 1 लाख पेक्षा जास्त सदस्य प्रहार संघटनेचे आहेत. शिवसेनेच्या बंडखोरीतून प्रहार संघटना समोर आली. मी एकमेव माणूस आहे. मला कुणाचा एक पाठिंबा नव्हता ना कधी पाठिंबा मी कुणाचा घेतला. विलिनीकरणाची चर्चा बघितली, वाईट वाटलं. बातमीतून बातमी तयार झाली आहे असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं. आता कडूंच्या या भूमिकेने त्यांनी एक प्रकारे विलिनीकरणासाठी तयारी दर्शवली असल्याचं देखील म्हटलं जात आहे. कारण की त्यांनी अगदी नाकारलं नाहीये. फॉर्म बॅगेत आहे असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. आणि एक वेळ जर माझे मुद्दे क्लिअर होत असतील, चर्चा होणार असेल तर विलिनीकरणासाठी काही हरकत नाही असं देखील वक्तव्य ते करतायत. फॉर्म भरायला काही जास्त वेळ लागत नाही. आता 6 महिने 1 वर्ष अगोदर आपण भरलाच होता. ते कागदपत्र बॅगेतच असतं. नाही, मला असं वाटतं का तो किंतु परंतुचा विषय आहे. आखरी चर्चा झाली पाहिजे. मी काय म्हटलंय का निवड आमदार व्हायचं असतं तर मी आता तुम्हाला हो म्हटलं असतं. पण मी काय म्हटलंय का आमचे मुद्दे फार महत्वाचे आहे शेतकऱ्यांचे. आम्ही शिंदे साहेबांना आम्हाला विधान परिषद गेलं, आम्ही त्यांचे पाईक म्हणून राहू, मेहनतीनं काम करू, प्रामाणिकपणे लढू.
शिवसेना किती वाढवायची आहे तोही प्रयत्न करू, तो विषय नाही आहे. त्याच्यापेक्षा महत्त्वाचा विषय आहे की आम्ही जेवढं मायबापाने मानतो तेवढंच आम्ही दिव्यांग आणि शेतकरी मजुरांना मानतो. म्हणजे आमच्यासाठी ते देवासमान आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी जर मोठा संघटन त्या मुद्द्याच्या सोबत उभं राहत असेल पक्ष, तर मग आपण सगळी चर्चेतूनच होईल ना. आता चर्चेचा निरोप येते का नाही येत तो प्रश्न महत्वाचा आहे. आता विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा असावा लागतो. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे एकूण 57 आमदार निवडून आलेत पूर्ण महाराष्ट्रभर. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेला 2 आमदार निवडून आणणं सहज सोपं आहे. पण यात कडू यांना एक संधी द्यावी अशी शिंदेची भावना एक निर्माण झालेली आहे. मात्र आता त्या ज्या कडूंच्या अटी आहेत त्या मान्य होणार का हे पाहावं लागेल. आता 30 तारखेला शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवसापर्यंत काही तडीस लागतंय का हे प्रकरण, हे वक्तव्य, ही चर्चा, हे पाहावं लागेल. तुम्हाला यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.